अरे संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीव, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय
संत माय बापा, तुम्ही संत माय बापा, तुम्ही संत माय बापा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म, भक्तिभाव धर्म. संयोजक नियोजन मंडळी बसून घ्या. बाबांच्या या ठिकाणी आपल्याला आशीर्वचन ऐकायचे आहे. सर्वांनी शांतता पाळा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभ आलेच पूजा हा पूजन करिषेत तत्प्रीत्यर्थम आवाहनार्थी अक्षतां समर्पयामि कलश पूजा हा पूजनंच करिषेत पूजनंच करिषेत यानी कानिच पापनि कर्मान्तर्य पूजितं यामेव क्षम्यतां परमेश्वर महारुद्र मारुति देवता नमः पूजा हा पूजनंच करिषेत हरि ओम सहस्राक्षात्स्य भूमि विश्वतो रत्वादिशा मंगलं गरुडध्वजाः पुरुखैवेदं सर्वयद्भूत भव्यं उतामृतवच्छेषानो जतन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा तु जायाश्चादिगुहाः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादशामृतं दिविः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रौकयान्नाः द्वादशेतानि नामानि पठे नित्यं विद्यारम्भे विवाहे निर्गमे संग्रामे संकटे चैव विघ्नप्रश्न जायते तत्प्रीत्यर्थम् आवाहनार्थे अक्षता पुष्पं समर्पयामि महारुद्र मारुति देवता नमः तत्प्रीत्यर्थम् ह्रीं मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतं जन्ममृत्युजराव्याधि पीडितं कर्मबन्धनाः हरि ओं भू ईश्वराय नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. देवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. हरि ओम गोपाल कृष्ण भगवान देवता रुक्मिणी पांडुरंग माता देवता नमः. पाद्योपाद्यं समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि नमस्कारं करोमि. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई. परमपूजनीय बाबाजींचं प्रथम दिवशी आपल्याला या ठिकाणी स्वागत करण्याचं महत् भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. आपण खरंच 50 वर्ष या ठिकाणी सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत. शब्दात वर्णन करण्यासारखे शब्द आता माझ्याकडे या ठिकाणी नाहीये. कारण संतांचं एकदम ज्याची सुरुवात संतांच्या दर्शनाने या ठिकाणी होते. तुकाराम महाराज एका शब्दामध्ये या ठिकाणी म्हणतात, काय देव आता भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. बाबाजींचं या ठिकाणी आपल्या सर्वांना दर्शन होत आहेत आणि अतिशय वेळेमध्ये सर्व समस्त ग्रामस्थांनी सुंदर तयारी या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल सर्वांनाही विशेष धन्यवाद. आणि बाबाजींच्या बरोबर बाळू महाराजही या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुंदर त्यांचीही सेवा या ठिकाणी बाबाजींची पहिल्यापासून चालू आहे. आपण सर्व मंडळी पाहतो. परमपूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी बन्सी बाबांनी सुरुवात केलेला हा सप्ताह आणि गेली 50 वर्ष अव्याहतपणे अखंड चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह
आता यावर्षी 50व्या वर्षाची सुरुवात म्हणजे सुवर्ण महोत्सवाची सुरुवात बाबाजी या ठिकाणी करणार आहेत. मी जास्त बोलण्यापेक्षा आज बाबाजींचे आशीर्वचन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर बाबाजींना विनंती आहे समस्त ग्रामस्थांच्या वतीने की आशीर्वचन आपणा सर्वांना देऊन कृतार्थ या ठिकाणी करावं. रामकृष्ण. पंढरीनाथ माऊली गणेश महाराज की जय. जगद्गुरु श्री महाराज की जय. सब संतन की जय. ग्रंथाला सुरुवात करायची आहे. आपण नंतर सर्व आपल्या आसनाप्रमाणे बसा. आम्ही 5 ओळ वाचतो. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्तिदासो अवधारिजोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेत वर्णवटू निर्दोष मिरवत स्मृती तेची अवयव रेखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती केवले प्रमेय रत्नांची. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राम महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. महाराजांच्या वचनाप्रमाणे अभंगाप्रमाणे आपल्याला सदा समाधान सुख शांती ही लाभायची असेल प्राप्त करायची असेल तर त्याला एकच राममान औषध सदा नामघोष करू सदा हरिकथा करू. प्रभूचे नाम आणि प्रभूची कथा ह्या दोनच खऱ्या अर्थाने समाधान देणारे आहेत. बाकी सत्ता संपत्ती बाह्य तुम्ही कितीही मिळवा एक दिवस कधीतरी आपल्याला ते पाहूनच रडावं तरी लागते नाहीतर काहीतरी दुःख तरी व्यक्त करावं लागतं. व्यक्तीने किती जरी प्रयत्न केला तरी रावणासारखी संपत्ती काही कोणी मिळू शकत नाही. शेवटी एवढं मिळूनही प्रभूच्या चरणी लीन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही. म्हणून नाम आणि ते नाम मात्र प्रेमाने जरी घेतलं तरी त्याचा उपयोग होते आणि द्वेषाने घेतलं तरी उपयोग होते. रावणाने काही प्रेमाने देवाचं नाव घेतलं नाही. रात्रंदिवस द्वेषापोटी राम नावाचा उच्चार करत होता. म्हणून भजी जे का विरोधावे माझे याचे देवानंच सांगितलं. भजन करायचं तर माझंच करा, विरोध करायचा असेल तरी माझाच विरोध करा. फक्त एकच तंत्र लक्षात ठेवलं पाहिजे. विरोधाकरता विरोध नाही करायचा, तत्वाकरता विरोध करायचा आहे. आणि तत्व सोडून ज्यावेळेस आपण एकत्र असतो त्यावेळेस आपण एकच आहोत. फक्त कृतीचा आणि त्या तत्वाचा विरोध आपण तेवढा मान्य करायचा असतो. आजही आपण पाहतो देशामध्ये अनेक पक्ष आहेत. निवडणुका मागे निवडणुका येत असतात होत असतात. प्रत्येक व्यक्तीचा पक्षाचा थोडासा तत्वाचा विरोध असतो. तत्वाचा विरोध असणं स्वाभाविक आहे. पण व्यक्तीचा विरोध आणि व्यक्तीच्या माध्यमातून समाजाला रगडत राहणं हे देशाला कधीही हितावह नसतं. म्हणून भगवंताने सांगितलं की भजन करायचं असलं तर माझंच कर, विरोध करायचा असलं तरी माझंच कर, फक्त तो तत्वाने कर. रावण काही सामान्य मनुष्य नव्हता, ब्राह्मण होता रावण. 4 वेदाचे खंड केले होते त्यांनी. गायनामध्ये तरबेज होता, विद्वान होता, परंपराही चांगली होती. राक्षस म्हणजे काय त्याला शिंग फुटलेली होती असं नाही, कृती राक्षसी झाली. आणि हे रावणालाही कळत होतं. सर्वच सांगत होते रामाला शरण जा, रामाला शरण जा. रावणाने एकच आपलं मनात ठरवलं होतं की मी विरोधाभास स्वीकारलेला आहे
आणि हेच कायम ठेवलं तर माझ्याकडे प्रभू लवकर येतील, माझा उद्धार होऊन जाईल. म्हणून विरोधी भक्ती केली आणि त्यांनी आपला उद्धार करून घेतलेला आहे. आणि सर्वांच्या हिताकरता नाम हे सर्वात सोपं साधन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे. हरिपाठात आपण रोज म्हणतो, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथात जाशीत झनी. झनी म्हणजे ताबडतोब, लवकर. अपघात होतात ना भरधाव चालल्यानंतर, किती वेळात किती तासात होतात, एका क्षणात काही असल्याचं नसतं होऊन जातं. तसं नाम चिंतन हे सोडून दुसऱ्या कुठल्याही पंथाने गेला तर लवकर तुझा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वाया अनेक पंथात जाशील झाली. आता आवडी निवडीनुसार हे सगळं बदलत गेलं. त्याला कधी धर्म नाव ठेवलं, कधी पंथ नाव ठेवलं, कधी जातीचं रूप दिलं. आता आमचे चाचा समोर बसले, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ह्या व्यवस्थेकरता त्यावेळेस काही काही गोष्टी केल्या. पण आपण मात्र मेरी मुलगी की एक टांग असं ताणत गेलं म्हणजे समाजामध्ये सुजानपणा राहत. म्हणून तुम्ही नमाज पढा, प्रार्थना करा, अगर देवाचे मंत्र म्हणा. पण लक्षात एकच असू द्या की आम्ही एका ईश्वराचे आहोत आणि शेवटी आम्हाला आमच्या गावाकरता, आमच्या समाजाकरता सर्वांना एकत्र येऊन काम करणं महत्त्वाचं आहे. ज्यांनी त्यांनी आपापल्या घरात राहावं, ज्यांनी त्यांनी आपापलं काम करावं, ज्यांनी त्यांनी जे जे स्वीकारलं असेल ते काम त्यांनी करावं. पण दुसऱ्यांनी जे काही स्वीकारलं नसेल ते काहीच कामाचं नाही, व्यर्थ आहे असं म्हणून त्याची मोडतोड करणं हे उचित नाही. ह्याप्रमाणे आपल्याला सर्व धर्माच्या संतांनी शिकवलेलं आहे आणि त्याच्याशिवाय खरं समाधान वाटत नाही. तुम्ही खूप पैसा मिळवला, खाण्यापिण्याकरता खूप मिळवलं, पण असा असाध्य रोग झाला, 15 साखरचे कारखान्याचे मालक, पण त्यांना मधुमेह झाला तर इतका वाढला, आणखीन काही रोग झाले. 15 वर्षापासून साखरचा कणही त्यांच्या पोटात नव्हता. बाहेरचे माणसं म्हणते काय मनुष्य, मोठा मनुष्य आहे, एवढे 15 कारखाने. एकदा सहज भेटायला गेला मनुष्य त्याला, म्हणजे काय आपला कारभार आहे, साखर कारखाने, तुम्हाला काही आमच्यासारखे थोडंच म्हणले तुम्हाला रेशनची साखर घ्यावं लागेल. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हणजे माझ्याजवळ 15 कारखाने आहेत, सहकारी नाही, खाजगी आहे, पुन्हा चांगले चालतात, शेतकऱ्याची तक्रार नाही, कुठल्या वाहतूकदाराची तक्रार नाही. 15 कारखान्यात 15 वर्षे झाले, पण 15 वर्षापासून एकही साखरचा कण माझ्या पोटात नाही. म्हणजे असून समाधान मिळत असं नाही. याच्या विरुद्ध वारकरी जर कोणाच्या घरी गेले, एवढी साखर टाकल्या जाते, कप पण कशी एकत्र चिटकून जाते, कारखान्यात तर एक कान खाल्लं जात नाही. तर असून समाधान आणि नसून समाधान कसं प्राप्त करायचं असेल तर नामस्मरण केलं पाहिजे, त्याची कथा ऐकली पाहिजे. पण तुमचं नातं जे असेल ते त्या देवाची कथा तुम्ही ऐका, अमक्याच देवाची ऐका, अमक्याच देवाचं नाव घ्या असं नाही. फक्त आपण ज्यांचं नाव घेतो, ज्यांचं काय म्हणवतो ते करत असताना आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्या. आपलं काही घडत असताना दुसऱ्याचं काही मोडतोड होऊ नये याची काळजी घ्या, म्हणजे त्या देवतेला ते आवडत असते. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की सर्वांना समाधान प्राप्त होण्याकरता एकच साधन आहे, ते म्हणजे नाम. सदा नाम घोष करू, सदा हरी कथा करू. हरीची कथा अतिशय गोड आहे. कथा मुक्त करी, कथा दुःख हरी, कथा याची वरी विठोबाची. कथा नष्ट करणारी असते, दुःख नष्ट करणारी असते आणि मुक्ती मोक्ष म्हणजे सुख प्राप्त करून देणारी असते. म्हणून सुखाकरता, समाधानाकरता कथा महत्वाची आहे. परंतु इथं महाराजांनी आणखी एक वाक्य वापरलं, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान आणि सदैव समाधान. एखादा मनुष्य भुकेला आहे, त्याला जर चांगलं लाडू जिंबीचं काय जेवण दिलं तर तो तृप्त होतो, पण 2 तास 4 तास पुन्हा त्याला भूक लागल्याशिवाय राहत नाही.
एखाद्या माणसाला फाटके कपडे आहेत, त्याला चांगले कपडे दिले तेवढा पुरता आनंद. एखाद्या माणसाच्या अंगावर 1 किलो सोन्याचे दागिने करून घातले, कुठपर्यंत आनंद आहे. पंक्तीत फिरतो, लोक वावा करतात, पण रात्री 12 वाजेला चोर आले की गेला आनंद. एकदा चोर शेतीवर बसले, म्हणले काढा लवकर नाहीतर कान तोडून घेऊ. म्हणजे ज्या दागिन्याला घालून समाधान वाटत होतं ते समाधान राहिलं का आता? नाही. पुत्र प्राप्ती नाही. पुत्र हीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. पण मुलगा झाला, मोठा झाला, तो एवढा काही आतादायी झाला, तो धुंदुकारच झाला. भागवतामध्ये कथा आली. आई वडिलांच्या नावाची बरबादी करून टाकली, सगळे व्यसन त्याला. ज्या मुलाचा जन्म झाला, सगळ्या गावामध्ये हत्तीवरून साखर पान वाटलं. बरेच माणसं हत्तीवरून वाटतात. एका गावामध्ये ते साधू लोकांजवळ हत्ती असतात कधी कधी. ते हत्ती घेऊन आले होते गावात. याला मुलगा झाला. बरं म्हणलं घेऊ, चांगलं आहे म्हणलं. हत्तीवरून पान आपण आता साखर पान वाटलं. 1 किलो साखर घेतली, हत्ती भाड्याने घेतला आपलं, आणि गावात सगळे साखर वाटून पुन्हा 1 पाव साखर शिल्लक ठेवली. याला हत्तीवरून वाटणं असं नाही, म्हणजे नुसतं लोकांच्या हाताला हात लावायचा. हत्तीवरून वाटणं याचा अर्थ मोकळ्या मनाने दान कर. मग ज्या मुलाकरता हत्तीवरून सगळे यांनी वस्त्रदान, अन्नदान, पैसादान केला, त्याच मुलाला पाहून रडायची पाळी आहे. म्हणजे व्यवहारात जे जे आपण समाधान करतो ते समाधान हिरावून घेते आणि आपल्याला रडवायला लागते. पण जरी समाधान असलं तर बहुत समाधान आहे. नातेवाईक, गावातले लोक, पाहुणे रावणे चांगलं म्हणतात. पण याला विचारा, खरंच मित्राने विचारलं, बाबा एवढं खरंच लोक तुझं फार वर्णन, तुझं समाधान आहे की? मग म्हणजे थोड्या वेळानं बोलत हे गर्दी जाऊ दे बघ. मग हळूच कानात सांगितलं, म्हणले 2 मुलं आहेत, एक मुलगा पण एक मुलाने म्हणले वाटोळ करायला सुरुवात केली. कशाचं समाधान? म्हणजे जे समाधान दिसते लोकांना ते असतेच असं नाही. म्हणून चित्त समाधान महत्वाचं आहे. आणि ते सदैव चित्ताला समाधान मिळवायचं असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि त्याचंच आपल्याला ते नामस्मरण चांगलं करता यावं म्हणून संतांनी हे अखंड हरिनाम सप्ताहाची पद्धत पाळली. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गाव एकत्र येते आणि गावामध्ये काय असेल ते मतभेद दूर होतात आणि सगळ्यामध्ये आनंद प्राप्त होत राहत असतो. आता आमची चाचा इथं आले, एखाद्याने म्हणलं कसं काय तुम्ही तर मुस्लिम धर्म कसं काय आले? आणि ते ठीक आहे, ज्याने त्याने मगाशी बोलला ना, आपापल्या घरात राहिलं पाहिजे. कोणी विचारलं तुम्ही कुठले? म्हणलं आम्ही वडणचे. वडणचे म्हणजे कोणी कोणाच्या घरात जायचे का? आपापल्या घरातच राहायचं, पण गावचं नाव उज्ज्वल करायचं. आपापल्या जातीवर धर्माचे नियम पाळायचे आणि त्या नियमाला अधीन राहूनच आपल्याला हे मानवतेचा धर्माचं एकदम पालन करून नाव वाढवायचं आहे. शेवटी आपण माणसं आहोत. जनावरांच्या जवळ गेले तर एकेकाला चाटतात आणि माणसं माणसाच्या जवळ गेले तर एकेकाला दगड आणतात. मग किती फरक आहे. मग हेच आपल्याला सर्व धर्मातल्या संतांनी शिकवलेलं आहे की कोणाला टोचू नका आणि टोचल असं वागू नका, बोलू नका. समाधान राहण्यासाठी त्याच्याकरता तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत राहा. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. याच्यामध्ये काकडा, हरिपाठ, भजन आपल्या संतांनी फार उपकार केले. तर आपल्याला रानावनात डोंगरात जाण्याची गरजच नाही ठेवली. फक्त सकाळी पूजा, काकडा, पाठ म्हणजे अनुष्ठान आहे, पारायण म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा वगैरे पारायण करा, हरिपाठ घ्या आणि कीर्तन, कथा. आणि त्या निमित्ताने अन्नदान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लिंता, डुबणे को अभिमान. या 4 गोष्टी सगळ्यांनी आपल्या संतांनी सांगितलेल्या आहेत. तर आपणही संतांचा मागोवा घे. वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबांनी आपली मुहूर्तमेढ केली हरिनाम सप्ताहाची. ती आता आमच्या आदरणीय हरी महाराजापर्यंत आली. हे सगळे आतापर्यंत 50 वर्षात किती उलाढाली झाले असते. बऱ्याच वेळ माणसं होता काय दरवर्षी सप्ताह करता, राहू द्या या वर्षी. असा एखादा प्रसंग आलाही असेल, काही सांगता येत नाही.
किंवा कुठेतरी पुढं असते त्या पुढे काम करणाऱ्याबद्दल कधी कधी मतभेद होता. त्या मतभेदाच्या सर्व पायऱ्या आपण चढत चढत 50 वर्षे झाल्या, परंतु आपली परंपरा आपण कायम ठेवली. संतांच्या हातचं रोपटं लावलेलं हे जात नसतं. आता बघा काही ठिकाणी बरंच म्हणी असतात शाळेमध्ये वगैरे, वानर वानर हुप हुप आणि झाडे लावा खूप खूप. आता सरकार सुद्धा झाडं लावतं. टीव्हीत आलं की संपलं का, झाडं गेली तरी चालते. एक गाव मनुष्य असा हुशार होता, 10 वर्ष झाले खड्डा तो झाडं नवीन राहायचं दरवर्षी. का म्हणलं तुम्ही झाडाला खड्डा म्हणजे करायचं कामच नाही, पण तो उकरला की झालं. मागच्या वर्षीच आहे, मागच्या वर्षीच्या सरपंचाला विचारलं, तो खड्डा म्हणजे त्याच्या मागच्या वर्षीच आहे. म्हणजे खड्डा बदलायचं काम नाही, झाडं चढतच राहतात. रस्त्याच्या कडे झाडं लावली तर काही आमचे शेतकरी अजून आपल्याकडे हुशार नाही शेतकरी एवढे. काही हुशार शेतकरी असतात, झाडं लावले की ते उपटतात आणि पुन्हा टोचून देतात. म्हणजे जगले नाही पाहिजे, आपल्या शेतात वसावा आला नाही पाहिजे. झाडं जगवणं, लावणं आणि झाडं जगवणं अतिशय महत्त्वाचं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. तुम्ही ज्यावेळेस दुःखी असाल त्यावेळेस सत्ता संपत्ती काम नाही करणार. वनराईत जा, कुठंतरी अरण्यात झाडाजवळ गेले की तुम्हाला योग्य मार्ग सापड. कुठंतरी गोशाळेत जा, तुम्हाला योग्य मार्ग सापड. कुठंतरी लहान मुलांच्या जवळ तुम्ही खेळत बसा, त्यांच्याजवळ राहा, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. हे सगळे माणसं आहेत ना. किंवा हे मूक बधिरांची जी शाळा असते, तुम्ही एखाद्या त्यांच्या शाळेत जाऊन पहा, त्यांच्याजवळ गेली की असे अंगाला चिघळतात, त्यांना काही कळत. आलेली व्यक्ती खूप चांगली असं त्यांची भावना असते. आणि आपलं असं असते, किती चांगला मनुष्य असला तरी काय कळते त्याला, अशी भावना असते. म्हणून समाधान हे या हरिनाम सप्ताहामध्ये आहे. गुरुवारी बंशीबाबांनी 50 वर्षापूर्वी रोपटं लावलं आणि आपण त्याचा हा वटवृक्ष केला. सुवर्ण महोत्सवामध्ये आपण पदार्पण केलं. रौप्य महोत्सव झाला, आता सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव आता पुढची पिढी करणार आहे. देशाचा अमृत महोत्सव आपण केलेलाच आहे. सुवर्ण महोत्सव हे सगळं चालू. आपण एकच करा, आपल्या पुढच्या पिढीला एकच सांगायचं की हे चालू आलं पाहिजे, हे होतच राहिलं. ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे सगळं काम कारभार करायचं आहे. कोणत्याही पक्षाचं काम करा, पण शेवटी पक्षाचं काम झाल्यानंतर आम्ही आमचं गाव आम्हाला विकसित करायचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, तुम्ही ज्ञानेश्वरी वगैरे वाचता, पण ग्रामगीता एखाद्या वेळी वाचून पहा. महाराजांची ग्रामगीता वाचली की आपल्याला गाव कसं ठेवायचं हे लक्षात येईल. गावातल्या संतांनी कसं वागायचं, गावातल्या जाती धर्मातील बांधवांनी कसं वागायचं, गावातल्या सुशिक्षितांनी कसं वागायचं, गावातल्या पुरुषांनी महिलांनी कसं वागायचं, हे सगळे विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेले आहे. म्हणून त्याचा असा अर्थ होत असतो, असा उच्चार होतो. तसं ग्रामगीता, गावाकरता त्याग करणं. आम्हाला आमचं घर माहीतच आहे, दुसऱ्याचं ठरवून तिथं आम्हाला बांधायचं नाही. तर आमच्या गावाची शोभा कशी वाढवून त्याच्याकरता पहिल्यांदा आमचं घरचं काम थोडं बाजूला ठेवायचं, पण शेजाऱ्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या कामाचा थोडा त्याग करून, एकदम नका करू, पण थोडा त्याग करून जिथं जे सर्वाकरता केलं जातंय हे ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हे ग्रामगीता आपण कधीतरी नजरे काढा आणि वाचा, त्याचं लक्षात येईल आपल्याला. तर या गुरुवारी बाबाने लावलेलं रोपटं आपण 50 वर्षामध्ये पदार्पण केलं. त्याला खऱ्या अर्थाने खत पाणी घातलं. म्हणजे वैकुंठवासी गायके बाबा, मांडस बाबाच्या आता इथं आम्ही बऱ्याच वेळ कीर्तनाला बाबा सांगत राहायचं आम्हाला. कीर्तनाला एक वेळ तर काय रस्ते नव्हते चांगले, सोनाई कारखान्यावर आलं तिथून ट्रक घेऊन आलो आम्ही समोर. तर असं सगळं होतं. जिथं जिथं बाबा गायके बाबा कार्यक्रमात जायचे, पुन्हा कधी चढवड नाही, काही नाही. आता आमची मंडळी आम्हाला नाही काही बोलता येत. एकदा कार्यक्रमाला गेले की गाव खालीवर झालंच समजा. खालीवर म्हणजे असं वर जाते टेकडावर असल्याचा अर्थ नाही. जाऊ दे, वृत्ती असते. आपल्याला बिघडवण्याकरता ईश्वराने नेमलेलं नाही, सुधारण्याकरता नेमलेलं आहे.
हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर गायके बाबा एकदा गेले की 7 दिवस त्या गावातून 8 दिवस कुठं जात नसतं. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही डोळे तर तुमचे खराब झालेले दिसतात आणि तुमचं काय नाही. आता आमचं देवगडला आले त्यांनी 21 दिवसात 21 पारायण, रोज एक पारायण करायचं रोज. तुमचे कंबर काय दुखते की नाही ते म्हणजे काय एकदा त्याच्यात शिरलो की मग काहीच कळत नाही. हे तर माणसं किती काय कोण काय म्हणते आमचा सन्मान होते का नाही हा गायके बाबांनी कधीच विचार केला नाही. मग आपल्या वडणसारखे बरेच गाव होते, त्या गावामध्ये पाचेगावला आपले शेजारी कार्यक्रम करत होते, असे सगळे कार्यक्रम राहत होते. म्हणून गायके बाबांनी या रोपट्याला खत पाणी घातलं. शेवटच्या श्वासापर्यंत ते इथं येत राहिले. त्याच्यानंतर अनेक संत आता आमचे हरी महाराज या ठिकाणी आहेत, तेही तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच ताकदीने काम करून आले. ती काही ताकद त्यांची नाही, तुम्ही सर्वांनी आईवडिलांनी त्यांना ताकद दिलेली आहे आणि त्या ताकदीने ती समाजाची पारमार्थिक सेवा करून राहिलेली आहे. सर्व संतांचा कृपाशीर्वाद आता या निमित्ताने नाव या ठिकाणी आलेलं आहे. आज संध्याकाळी पूजनीय सर्व संतात प्रकाश महाराज साठे, श्री ज्ञानेश्वर माऊली कदम, श्री निवृत्ती महाराज देशमुख, श्री एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, श्री रामराव महाराज ढोक, आदिनाथ महाराज शास्त्री, पांडुरंगजी महाराज गिरी हे सर्व पूजनीय संत महंत आपल्याला येऊन मार्गदर्शन करणार आहेत. आणि आपले हे ज्ञानेश्वरीचं पारायणाचं म्हणजे अनुष्ठान आहे, अनुष्ठाने पार पडणार आहे. त्याचबरोबर अन्नदानाने आपली भूमी पवित्र होणार आहे. अन्नदानाने भूमी पवित्र होते आणि नामस्मरणाने चित्त पवित्र होते, मन पवित्र होते, अंतःकरण पवित्र होते. म्हणून अंतःकरण पवित्र असलं पाहिजे आणि भूमी पवित्र असली पाहिजे. तर या दोन्ही गोष्टी या नामस्मरणाने या नामसप्ताने साध्य होतात. म्हणून गेल्या 50 वर्षापासून आपण हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. पूर्वी खांडेदांड्याचं मंदिर होतं आपलं, आता सुंदर मंदिराचा जीर्णोद्धार केला, मंदिर झालं, सभामंडप झाला, पुन्हा आता पत्र्याची शेळी केलेली आहे. इतर सर्व कामं खूप चांगले झाले. आपण गेले नेते मंडळीने सहकार्य केलं. आपण एक लक्षात ठेवा, नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे पाहू नका, तो समाजाचा आहे, समाजाकरता आहे. ज्याच्याकडे ज्यावेळेस नेतृत्व असेल त्यांच्याकडे आपण ओरडत राहायचं आणि त्यांच्याकडून काम करून घेत राहायचं. शेवटी नेते मंडळी तरी काय ते तुमचेच घेऊन तुम्हाला देऊ, ते आपले कर रूपाने घेतात आणि स्कीम रूपाने आपल्याला देतात. तिथे काही कोणी घरचं करत नाही, पण परंतु ते सुद्धा योग्य ठिकाणी देणे त्यांचं कर्तव्य आहे. नेते मंडळांनी सहकार्य केलं, सर्वांनी सहकार्य केलं, सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. आपलं गाव खरं जे नाव आहे वडण, चांगलं नाव आहे. आता वडणाचे 2-3 अर्थ होतात. वडण म्हणजे डायव्हर्शन. पूर्वी रोडचं काम चालू असतं किंवा तिथे वडण रस्ता वापरा असं लिहिलं जातं की. आता इंग्रजीचं जास्त जोर झालं, जिकडे तिकडे इंग्रजीच्याच गाड्या दिसतात, म्हणून आता डायव्हर्शन वापरा. डायव्हर्शन याचा अर्थ, वडण याचा अर्थ कुठंतरी काम चालू आहे. एखादं नाही आम्ही याच रस्त्याने जात होतो, आम्ही नाही वळणाच्या रस्त्याने जाणार, मग नाही जात तर कोणत्या मोरीत खड्ड्यात असं नाही. वळण म्हणजे आपल्या हिताकरताच असतं. म्हणजे ज्यावेळेस कोणी ऐकत नाही त्यावेळेस आपण वळण घ्या, थोडं बाजूला जा. सर्वच माणसं सर्व वेळेस ऐकतील असं नाही. ऐकत असले तर सांगत राहा, जे ऐकत नसते तिथे वळण घ्या. म्हणून हे वळण आपल्याला विचारा, ह्याच्याकरता आपण 50 वर्ष वळण घेत आला, वळण घेत आलं की नाही. दुसरा अर्थ आहे वळणाचा, वळण म्हणजे शिस्त, नियम. काही माणसं काही मुलं असे खोडकर असतात, इकडे कीर्तना भजनात येतच नाही. आज एक कुठे त्या गिरीवर चढतील, कुठं दगड मारतील, कुठं वरडतील. बसणारे माणसं म्हणतात का यांच्या आईवडिलांनी वळण लावले की नाही, यांना म्हणतात की नाही. वळण म्हणजे नियम, शिस्त, त्यालाही वळण म्हणतात. आता आपण 50 वर्षे नियमात, शिस्तेत आणि डायव्हर्शन वापरून हे सुवर्ण महोत्सव आपण साजरे करून राहिलेला आहात. म्हणून आपण अभिनंदनास पात्र आहात. तो आज या निमित्ताने इथं येऊन
आपल्या सर्वांच्या भेटी झाल्या आणि आम्हाला तर असं वाटतं की भानदास बाबांची भेट कीर्तनात बसायची पुढं. भानदास बाबा खूप प्रेमाने काम करत होते आणि त्यांचे दर्शन, त्यांच्या स्मृतीचं दर्शन झालं, हरी महाराजांचे दर्शन झालं, आपल्या सर्वांचे. बरं, हरी भक्तीपुराण सुनील महाराज ड्रेस वेगळा असल्यामुळे ध्यानात नाही आला आमच्या. गायक आहे. बरं बरं बरं, सगळं होत असं राहते. अजून बरं आहे आपलं आता महाराजांचं बरं काढलं. आता कीर्तनकार अजून फेटा धोतर वापरून आले, नंतर आता जीन वळले कीर्तन होते. आता तिकडे तिकडे जीन झालं, जीन. अरे राम 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 असं हाल नाही जास्ती बोलता नाही येणार. तुम्ही म्हणता आले तर आले, आमच्या गावात विवा भरून सांगते. पण एक लक्षात ठेवा, आमचे चाचा बसले इथं, त्या चाच्याला तुम्ही हात जोडा, त्यांचे मुली त्यांची मुलं बघा त्यांचे ड्रेस कसे असतात आणि तुमची मुलं उघडे राहत नाही, एवढंच फक्त आहे. देवस्थानावर गेलं तर मस्जिदीमध्ये कुठं घाण नसते, पण तुमच्या देवळात कोणी तंबाखू खाऊन शुगर, कोणी गुटखा खाऊन शुगर. म्हणून एकेकाने चांगलं घेतलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. ठीक आहे, शिष्टाचार आहे, वागण्याचं राहण्याचं बंधन नाही, स्वातंत्र्य आहे, पण आपली संस्कृती सोडता कामा नये. आम्ही परवाच एका पेपरमध्ये वाचलं, हे साधू संत म्हणले संस्कार संस्कृती गोंडस शब्द लोकांत वापरतात आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ घालतात. त्याच्यामुळे समाजाची प्रगती होणार नाही. जे बोलत असतील त्यांना बोलू द्या, उदंड आयुष्य मिळू त्यांना, काही हरकत नाही. मोठे माणसं त्यांचंच कौतुक करतात, पण आपल्या देशाचं वैभव हे कारखानदारीनं नाही, सोन्याच्या सडका केल्या तरी नाही. आपल्या देशाचं वैभव आहे या संस्कृतीत, या संस्कार. तुम्हाला सांगतो, प्राण जाय परी भजन न जाय, हे प्रभू रामाची शिकवण आहे. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही जो चांगला शब्द चांगल्या कामाकरता दिलेला आहे त्याच्यापासून मागे हटायचं नाही, सदाचारापासून मागे हटायचं नाही. म्हणून ठीक आहे, वागण्याचं स्वातंत्र्य जर असेल. आता आम्ही रोज पाहतो, कधी कधी असं वाटतं की डोळ्यावर कणकीची गुंडे ठेवावे आणि 10 पट्ट्या बांधावे, काय करावं, काहीच बोलता येत नाही. आता जास्ती बोलणं होईल थोडा. एक आमची व्यक्ती तिथली बोलली तर जवळजवळ 10-5 भगिनी एकत्र आल्या आणि ते बोलायला, तुम्ही कोण आम्हाला सांगायला, आमचं स्वातंत्र्य आहे, आम्ही कसं राहू तुम्ही कोण सांगणार. आज हिताचं ठरणार नाही. त्याच्याकरता मठ मंदिर आहे, त्याच्याकरता मस्जिद आहे, त्याच्याकरता प्रार्थना स्थळ आहे. ते काही नुसतं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याकरता नसते, माणुसकी धर्म हा दृढ करण्याकरता असते. म्हणून सर्वांना हे मंदिर जे आहे हे संस्कार केंद्र असतात. आपण मंदिराचे जीर्णोद्धार केला, खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो, सर्वांना नमस्कार करतो. आपण जागेवर नमस्कार करा आणि आम्हाला लवकर ढकलून द्या. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की दिलेले आहेत. बाबाजींचा संकेत सर्वांना समजलेलाच आहे, एवढं कोणी अज्ञानी नाही. त्यामुळं धर्माचं संस्कृतीचं रक्षण बाबांनी त्यांच्या शब्दामध्ये सुंदरपैकी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं आपण पालन करणं हीच गुरूंची खरी सेवा आहे. विशेष या ठिकाणी बाबाजींनी या ठिकाणी दर्शन देऊन या ठिकाणी आशीर्वचनाने आपल्याला कृतार्थ केलं. समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी बाबाजींचा छोटासा सत्कार या ठिकाणी होत आहे. कृपया त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर बाळू महाराज आणि बाबाजींचे सहकारी सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचेही समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वागत आहे. या पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
या ठिकाणी आपल्या भजनी मंडळ वगळण ग्रामस्थांच्या वतीने आपल्या हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ चालक श्री हरी महाराज वागचौरे हे आदरणीय बाबाजींचा सन्मान करतील. जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम